1977 साली वी शांताराम यांनी आरती प्रभू यांच्या चानी या कादंबरीवर चित्रपट केला. जेव्हा तो चित्रपट केला तेव्हा तो एक कल्ट सिनेमा म्हणून प्रसिद्ध झाला, कारण ज्या प्रकारचं चित्रण त्याच्यामध्ये होतं ते त्यावेळच्या समाजाला पटकन रुचेल असं नव्हतं. आदिवासी जंगलात एका परदेशी अधिकाऱ्याने शेवंतावर बलात्कार केला. त्या शेवंताला एक मुलगी होती आणि गावकरी त्या शेवंताला अवैध मूल झाल्यामुळे ठार मारतात. त्या गंगाराम त्या बाळाची काळजी घेतो आणि त्या बाळाचं नाव ठेवतो चानी. थोडी मोठी झाल्यावर ही चानी अतिशय प्रेमळ आणि कष्टाळू बनते, पण सगळे तिला शापित आणि दुर्दैवी समजतात. शाळेत जाणारा छोटासा दिनू तिच्याशी मैत्री करतो आणि तिला आदराने शोधू लागतो आणि एका बहिणी समान त्याचं त्या चानीबरोबर नातं होतं. आणि पुढे जाऊन त्याच गावातला सावकार आप्पा सावकार हा चानीला आकर्षित करतो आणि तिला वाटायला लागतं की हा आप्पा सावकार तिच्यावर अतिशय प्रेम करतो, जेव्हा की आप्पा सावकाराचे मूळ हेतू अतिशय वेगळे असतात. असा हा थोडासा मन हिलवणारा वेगळा असा चित्रपट आणि त्यातलं भावा बहिणीचं वेगळं सुरेख असं नातं दाखवणारं हे गाणं तुम्ही रे दोन दोनच माणसं. एका छोट्या मुलाचं मन कसं असावं तर जाईजुईसारखं असावं, एकदम मऊ, एकदम कोमल. आणि दुसरा जो आहे तो कसा असेल तर एखाद्या खडक ज्याचा मी आधार आयुष्यभरासाठी घेऊ शकतो, पण त्या खडकात सुद्धा अतिशय गोडवा आहे, प्रेमाचा गोड असा झरा आहे. अशी ही दोघांची माया मला मिळाली आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीला जेव्हा अख्खं गाव दुर्दैवी किंवा शापित मानतं तरी सुद्धा तिचा हा पॉझिटिव्ह आस्पेक्ट बघण्यासारखा आहे की माया दोघांची नव्हे अशी तशी सोनच पावन कशी, तुम्ही रे दोन दोनच माणसं माझी उभ्या अख्खा गावात. तुमच्यासमोर हे अजरामर गीत सादर करत आहे रेणुका कुरुलकर. तुम्ही रे दोन दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावात. तुम्ही रे दोन दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावात. तुम्ही रे दोन दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावात. एक धाकुला मनाचा किती किती मौसा, एक धाकुला मनाचा किती किती मौसा. जायजुईहून सुद्धा तर दुसरा मोठा मोठा जणू काय खडक थोरला, तर दुसरा मोठा मोठा जणू काय खडक थोरला. त्यात सुद्धा मधाचा झरा गोड गोड, त्यात सुद्धा मधाचा झरा. माया दोघांची नवी अशी तशी सोन्याचा बावन कशी. तुम्ही रे दोन दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावात. तुम्ही रे दोन. एकला हाऱ्या मंजुळपणे म्हणतो ताई, एकला हाऱ्या मंजुळपणे म्हणतो ताई. तर दुसरा मोठा आहे ना तो तर देतो नसल्याशिवायच गो. पण कितीतरी माया त्याची, बापासारखा आईसारखा, बापासारखा आईसारखा. तुम्ही रक्ताची नसून सुद्धा रक्तावरी सखी दोन. तुम्ही रे दोन दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावात. तुम्ही रे दोन
गावाची नजर वाकडी वाकडी त्यांना मी दिसणार तशी तुम्ही रे दोनच माणसं माझी उभ्या गावा तुम्ही रे आज आमच्या इथे या प्रोग्रामला व्हायोलिनची साथ दिली आहे रमाकांत परांजपे सरांनी. मी रमाकांत परांजपे सर तुम्हाला विनंती करते की एकूणच या गाण्यांविषयी तुमचं मत काय आहे. आणि तुम्ही ऑलरेडी मंगेशकर सगळ्या भावंडांच्या बरोबर काम केलं आहे, तर तुमचे काही अनुभव किंवा तुम्हाला या एकूणच अशा प्रकारच्या गाण्यांविषयीचं तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल, तर तुम्ही सांगाल का? गाण्यांविषयी काय मी जास्त बोलू शकत नाही. आरती प्रभू यांची गाणी वरवर पाहता एकदम सोपी वाटतात, गूढ अर्थ वेगळाच भरलेला असतो, तर तुम्हाला आता निवेदनामधून ऐकायला मिळेलच. बाळासाहेबांचे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचे भावसरगम हे शेकडो कार्यक्रम मी वाजवले. तसे अनेक गायकांचे मी कार्यक्रम वाजवतो, सुगम संगीताचे सुद्धा. त्यामध्ये बरेचसे गायक रेकॉर्ड बर हुकूम गातात. म्हणजे एकदा रेकॉर्ड आमच्या डोक्यात असते तसंच ते गात असल्यामुळे ओळीने सलग वाजवता येतं. पण बाळासाहेबांबरोबर वाजवताना सतत सावध राहून वाजवावं लागतं. ते बरोबर रेकॉर्डप्रमाणे गातच नाहीत, नवीन नवीन जागा त्यांना सुचतात त्या ते घेतात. त्यामुळे त्या कुठल्या जागा घेत आहेत, स्वर कुठले आहेत ते लक्षपूर्वक ऐकून लगेच तसं वाजवावं लागतं. म्हणजे तिथे जास्त सावध राहावं लागतं. तो आनंद एक वेगळाच असतो. त्यांनी गायल्यावर बरोबर तसंच वाजून दाखवणे आणि याला त्यांची अनेक वेळा मला दाद मिळते, याचा आनंद होतो. तर ही सगळी आरती प्रभूंची गाणी आहेत, ही ऐकायला फार छान आहेत, गोड आहेत, पण गायला किंवा वाजवायला लागलं की त्यातले स्वर किती अवघड आहेत हे कळून येतं. स्वरांची कसरतच असते त्यामध्ये, आणि ज्यांचे स्वर पक्के आहेत त्यांनाच ती गाणी गाता येतात किंवा वाजवता येतात. नमस्कार. थँक्यू सो मच.